आज विषय असा होता की जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल हॉल लेवा भवन या ठिकाणी जळगाव शहराचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी ती जागा विकसित करण्यापोटी गेल्या 20 वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी दर महिन्याला विविध लग्न समारंभ वगैरे हे होत असतात आणि त्यासाठी ते भाडेतत्त्वावर देत असतात। खरं तर ही जी जागा आहे ही मनपा मालकीची ग्रीन झोनची जागा आहे, ओपन स्पेसची जागा आहे। म्हणजेच या ओपन स्पेसवर संबंधित प्लॉटधारक यांचा प्रथम अधिकार आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। परंतु त्या ठिकाणी गेम हॉल या प्रयोजनासाठी ही जागा घेऊन त्या ठिकाणी लग्न इत्यादी कमर्शियल कार्यक्रम लावून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भाडे आकारले जातात। तसेच वर्षाकाठी माझं म्हणणं आहे की त्या ठिकाणी किमान 100 कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि हे 100 कार्यक्रम म्हणजे 100 लग्न असले तर 2 दिवसाचे लग्न जर काही इथे असले तर 80,000 ते 1 लाख रुपये भाडं आकारतात। म्हणजे वर्षाकाठी त्यांना 80 लाख ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी ते त्याच्यातनं उत्पन्न घेत आहे। तसंच गेल्या 20 वर्षापासून ते त्या ठिकाणी आहे। हा आकडा कोटीच्या घरात आहे। आजपर्यंत विष्णू भंगाळे यांनी केवळ समाजाच्या नावावर राजकारण केलेलं आहे। समाजाच्या नावावर स्वतःचं पोट भरण्याचं काम विष्णू भंगाळेंनी केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। काल त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्या ठिकाणी कुठलाही कमर्शियल वापर होत नाही, परंतु आपण सगळे हे असं समोर आलेलं आहे। आपण याबाबत तक्रार कालच माननीय आयुक्त महोदयांना केलेली आहे आणि याबाबत सविस्तर तक्रार देखील आपण आता दाखल करणार आहे आणि याची न्यायालयीन लढाई आपण लढणार आहे। त्याने जे आकडे सांगितलेले आहे त्याच्यापेक्षा 25%नेच मला आणि मी ज्याप्रमाणे चालवलेलं आहे त्याप्रमाणे त्याने चालवून दाखवावं, तेवढंच त्याने द्यावं। आज इलेक्ट्रिक बिल सुद्धा मला वेळोवेळी घरून भरावं लागतं। 2 तिथं वॉचमन ठेवलेले आहेत, ते तिथली जागा तोडफोड होऊ नये वाचावी या उद्दिष्टाने ठेवलेली आहे। मी सामाजिक उपक्रम असतील, काही सुखादुःखाचे कार्यक्रम असतील, आज जळगाव शहरातील जनतेला माहिती आहे, समाज सर्व समाजाला माहिती आहे की मी त्याचा पैसा घेत नाही, हे माहिती आहे। मी त्या अनुषंगाने आपण याला मला उत्तर देणं लागत नाही। ते त्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की आमची नियत तशी नाही। आजच का म्हणून याला हे आलं, निवडणुका आल्यात इथं वाढ, अरे स्वतःचं एक व्यायामशाळा घेतलेली आहे। ही व्यायामशाळा, त्याने व्यायामशाळेवर किती विद्यार्थी, आज किती वर्षापासून त्याच्याकडे व्यायामशाळा आहे, किती मुलं त्याच्याकडे व्यायामशाळेमध्ये आतापर्यंत व्यायाम केला, एक मुलाकडनं किती फी घेतली आणि आज तिथं ती भंगारमध्ये बाकीचा मागच्या बाजूला एवढं ट्रॅक्टर पासून भंगार का म्हणून भरून ठेवलं। एक समाज उपयोगी काम करायचं असलं तर ते तिथून करावं असं या माध्यमातून आहे। अरे आम्ही तिथं समाज उपयोगी काम करतो, आजही करतो आणि आधी पुढे करत राहू। आम्हाला त्या जागेची लालूच नाही किंवा आम्ही तो विषय नाही, परंतु याने ते आहे। अरे तुझी वखार आहे ती नेमाडे कोणा आणखी वेगवेगळ्या लोकांच्या जागेवरती ती वखार उभी आहे। आज भर गावामध्ये वखार आहे, तिथे आग लागली होती, उद्या ती वखार या गावाच्या बाहेर हल्ली पाहिजे अशा या विचाराचा मी आहे। कारण काय आहे, तिथं आज या भर पेट्रोल पंप शेजारी आहे आणि वखारीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो। आता त्या दिवशी आपण आग लागली होती त्या दुकानाला तुम्ही पाहिलं असतं की एवढी मोठी हानी झाली असती जर कधी लवकर पंप आले नसते तर। अशा प्रकारे हे स्वतः पहिले आपण बघावं आणि यांचे कामं हेच आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये यांनी आज दाखवावं आपण की यांच्या ह्या फक्त कागदाच्या धाकाखाली लोक यांना घाबरतात, पण आता तो काळ बदललेला आहे। समोर लाईव्ह मध्ये सर्व दिसतं। आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की यांनी किती लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रकार तोच आहे। स्वतः पियुष, तुझ्या आईची शपथ घेऊन सांग की तू जे 2-3 कार्यक्रम तुझ्या वडिलांच्या नावाने केले त्याचा रुपया तू दिला का? कुठं कार्यक्रम केले? त्या सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनला, इंटरनॅशनल स्कूल, हे विविध मनपाचे काही उपक्रम, हे मनपाचे उपक्रम, हे इथं पहिले मनपाचे उपक्रम होतात, आपण रुपया घेत नाही। हे जैन समाजाचं महिलांचेही कार्यक्रम होतात तिथं। असा कोणताच नाही की इथं हे चर्मकार विकास महासंघ, हे
म्हणजे मीडिया आपण तर पवन चॅरिटेबल ट्रस्ट, माधव गोळकर, जळगाव मुस्लिम खाटीक समाज, म्हणजे असा कधीच कोणत्याच समाजाला नाही. हरे कृष्ण म्हणजे इस्कॉन यांचे काय कोणाला सांगतोय तो. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, त्यांच्याकडनं आपण फक्त बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीच्या काही मिटिंगा असतील काही असतील केव्हाही, आणि त्यांचे कार्यक्रम असले हे येत असले तर तेव्हाही जिल्हापेठ पोलीस स्टेशन, म्हणजे त्यांचे काही हे असतात त्यांचे कार्यक्रम जिल्हापेठ पोलीस स्टेशन म्हणतात ते डिपार्टमेंटचे. हे परत मनपा, तुम्ही पहा ना, त्याच्यावर वाचलं सामाजिक कार्यासाठी मोफत मिळण्याबाबत सिंगर असं होता की तुम्ही त्याच्यावर कमवताय आणि महापालिकेला कर भरता नाही, असं त्यांचा मूळ होता. टॅक्स, मनपाचा जो टॅक्स येतो तो भरतो. अच्छा, मी बोला. मनपाचा टॅक्स भरत असतो. जो दर वर्षाला येतो तो टॅक्स भरला जातो. मनपाचा टॅक्स भरला जातो ना, तो कसा नाही भरणार. त्याची घरपट्टी ती तेवढ्या मानात जेवढी येते तेवढी ती भरली जाते.